आई एक नाव ज्यात आपुलकी, माया आणि सुरक्षिततेचा श्वास असतो. पण कधी-कधी हीच आई आपल्या मुलीसाठी मृत्यू ठरते. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असाच खरा प्रकार, जिथं एका आईने स्वतःच्या 17 वर्षाच्या मुलीचं आयुष्य संपवलं. ही गोष्ट आहे औरंगाबाद जिल्ह्यातील एका लहानशा गावातली. एक छोटं गाव, पण लोक प्रामाणिक. तिथं राहत होती सविता, एक एकटी स्त्री. पती वारलेला. ती आपल्या मुलीला नीताला एकटीने वाढवत होती. सविता दिवसभर मजुरी करत असे आणि नीता शाळेत जात असे. नीता खूप हुशार मुलगी. गावात लोक म्हणायचे, सविता फार कष्ट घेते. मुलगी मोठी होईल, शिकेल, सविताचं भवितव्य उजळेल. पण हळूहळू शेजाऱ्यांना जाणवायला लागलं, नीता फार शांत झाली आहे. मित्रमैत्रिणींपासून दूर राहायला लागली. शाळेत जाई पण कुणाशी बोलत नसे. एकदा तिच्या मैत्रिणीने तिला विचारलं, सांग ना काय झालं? ती फक्त म्हणाली, कधी कधी वाटतं आई माझी आई नाही. हे वाक्य खूप काही सांगून गेलं. शेजारी मावशी, ज्याचं सविताच्या घरी येणं जाणं होतं, एक दिवस म्हणाल्या, रात्री त्यांच्या घरात अंधारात काही माणसं येतात, पण सविता म्हणते माझे नातेवाईक आहेत. एका सकाळी नीता अचानक गायब होती. सविताने काही वेळ बोललं नाही, पण संध्याकाळपर्यंत कुणालाच नीताबद्दल माहिती नव्हती. शेजाऱ्यांनी शेवटी पोलिसांना कॉल केला. पोलीस आले. घराची तपासणी सुरू केली. घर लहानसं पण अर्धवट आवरलेलं. एका कपाटात पोलिसांना एक मोठी प्लॅस्टिकची बोर सापडली. आत होता एक मुलीचा मृतदेह. पोलिसांनी विचारणा केली. सविता रडत होती, पण तिच्या मोबाईलमध्ये काही चॅट्स आढळले एका पुरुषासोबत, जो तिला भेटायला घरी येत असे. त्या माणसाचं नाव होतं दीपक. तो विवाहित होता, पण सविताशी संबंध ठेवत होता. नीता हे सगळं बघत होती. एक दिवस तिने आईला सांगितलं, आई तू अशा माणसाला घरात आणतेस, माझ्यासमोर तुला लाज वाटत नाही? तोच वाद आणि त्या रात्रीचा शेवट. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार स्पष्ट झालं, नीताचा गळा आवळला गेला होता. म्हणजे आत्महत्या नव्हे, खून. सविता आणि दीपक दोघांनी मिळून तिचा खून केला आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांना गोंधळ घालण्यासाठी चुकवू लागले. पोलिसांनी दोघांनाही अटक केली. आज त्या दोघांवर कोर्टात खटला सुरू आहे. गावात लोक अजूनही म्हणतात, आईने असं केलं. जगातला सगळ्यात मोठा विश्वासच मोडला. कधी कधी माणूस आपल्या स्वतःच्या वासनेला इतका अंध बनतो की आई पण विसरतो. आईने स्वतःच्या मुलीचा खून केला. शीख आता फक्त गुन्ह्याची नाही, तर नात्यांच्या विश्वासघाताची आहे. बघा आणि शेवटी काय मत आहे ते कमेंट नक्की करा.